आत्ताची सर्वात मोठी बातमी. काही दिवसापासून अनेक जे आमदार आहेत धनंजय मुंडे यांचा उच्चार करत आहे. ते प्रत्यक्षपणे उच्चार करत नाही, पण त्या ठिकाणी डी म्हणजे कोण, डॉन असं शब्दामध्ये आव्हाड देखील उच्चार करत आहे. पण स्पष्टपणे कुणीही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही. पण त्या ठिकाणी धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार यांच्यामुळेच धनंजय मुंडे निवडून येतात असं देखील बोललं जात आहे. कारण पंकजा मुंडे यांनी सभेद्वाराने एक वक्तव्य केलं होतं, की तो व्यक्ती कुठे आहे, ज्यामुळं धनंजय मुंडे यांचं पान देखील हालत नाही. असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळंच या ठिकाणी जे धनंजय मुंडे आहे आणि वाल्मिक करार आहे यांचा संबंध जोडला जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे, की तो कोणीही असू द्या, म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या हत्येमध्ये कोणताही मोठा नेता असू द्या, त्याची कोणासोबतही फोटो असू द्या, आम्ही त्याची गयी करणार नाही, त्याला सोडणार नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या ठिकाणी इनडायरेक्टली वाल्मिक कराड यांचा देखील संबंध त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सामील असल्याचं अनेक नेत्यांनी उघड केलं आहे आणि बोललं पण आहे. पण प्रत्यक्षपणे आणि हे कनेक्शन इनडायरेक्टली धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की वाल्मिक कराड आणि तुमचे संबंध आहे का? त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्षपणे सांगितलं आहे, की हो, वाल्मिक करार हे सहकारी आहेत तर आहे. मी थोडीच ते नकार देतोय त्या गोष्टीला. आणि आज देखील धनंजय मुंडे हे पत्रकार परिषद घेऊन संतोष देशमुख आणि त्याचबरोबर जे विविध आरोप धनंजय मुंडे यांच्यावर लागणार आहे, याच्यामध्ये ते स्पष्टीकरण देणार आहे. आता पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या गोष्टीवर ते स्पष्टीकरण देतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण त्याबद्दल ही ठळक माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत राहू. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सर्वात आधी करून घ्या.